नमस्कार, मी प्रियंका गडवे. MCN न्यूजच्या प्रवास या विशेष प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आतापर्यंत सर्वांचा प्रवास हा कसा असतो, एक खडतर प्रवास एक व्यक्ती कसा पार करतो या संदर्भात आपण या प्रवास शो मध्ये आपण माहिती घेत असतो. आज माझ्यासोबत आहे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सरांना अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान झाला आहे. सर, आपल्याला हा जो पुरस्कार प्रदान झालेला आहे तर या पुरस्काराबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया कशी होती की ज्यावेळेस तुम्हाला हा पुरस्कार प्रदान झाला? खरं म्हणजे हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो छत्रपती संभाजीनगरमधील सर्व पोलीस दलाचा पुरस्कार आहे. तो मिळाला, फार प्रतीक्षेनंतर मिळाला, तर खूप आनंद वाटला मला, माझ्या मित्रांना आणि समस्त परिवार जो समाज आहे सगळी म्हणून माझे भरपूर ठिकाणी सत्कार झाले आणि खूप समाधान वाटलं. केलेल्या कार्याचं चीज झालं आणि उशिरा का होईना पण शासनाने त्याची दखल घेतली आणि आम्ही केलेल्या कार्याचं कौतुक केलं. पुरस्काराच्या माध्यमातून अगदी आनंद वाटतो, समाधान वाटते. नक्कीच मराठवाड्यातील हे एकमेव असे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे ज्यांना हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. सर, आम्हाला आपल्याबद्दल जाणून घ्यायला देखील खूप आवडेल. सर, मला हे विचारायचं आहे की आपलं जे मूळ गाव आहे ते कुठलं आहे? मी मूळचं एक छोटंसं खेडेगाव माझं आहे, शिंगारवाडी नावाचं, जिथे पोस्ट ऑफिस देखील नाही. शिरूर कासार, जिल्हा बीड येथील मी मूळ रहिवासी आहे. आता सध्या मी म्हणजे बीडला पण थोडंसं माझं छोटंसं घर आहे आणि सध्या औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे मी वास्तव्याला आहे. सर, आपलं शिक्षण वगैरे कुठे झालं? मी इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत माझ्या मूळ गावी शिंगारवाडी या गावी शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वी ते 7वीपर्यंत तिंतरवणी, 8वी ते 9वी मातोरी आणि नंतर कोळगाव आणि त्यानंतर कॉलेजचं शिक्षण माझं बलभीम कॉलेज आणि नवगण कॉलेज बीड या ठिकाणी झालेलं आहे. मी M.Com फर्स्ट पार्टपर्यंत शिकलेलो आहे. नक्कीच सरांचं जे शिक्षण आहे ते एक बीड जिल्ह्यामधनं झालेलं आहे आणि अगदी अशा ठिकाणाहून जिथे पोस्ट ऑफिससुद्धा नाही, अशा ठिकाणचं एक माजी सहाय्यक पोलीस आयुक्त हे जे आहे ते आपल्यासोबत आहेत. सर, आपण जे पोलीस झालात म्हणजे एक स्वप्न असतं, प्रत्येकाचं एम असतं की आपल्याला काहीतरी व्हायचं आहे म्हणून. तर तुम्ही पोलीस दलाकडे वाटचाल कशी केली? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की तुम्ही पोलीस दलाकडे यावं म्हणून? खरं म्हणजे माझ्या घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. 1972च्या दुष्काळानंतर बऱ्याच जणांची परिस्थिती अशी खालावली होती, त्यापैकी मी पण एक होतो. अक्षरशः शिक्षणाच्या काळात मी मोलमजुरी करून मी माझ्या शालेय याचा पुस्तकांचा आणि युनिफॉर्मचा खर्च भागवायचो. M.Com फर्स्ट पार्टला असताना खऱ्या अर्थाने मी छुप्या बेकारीत होतो. मला फार सक्त गरज होती कुठल्या तरी जॉबची, नोकरीची, पण ती मिळत नव्हती. मी सहज पोलीस भरती पाहायला गेलो आणि उभा राहिलो तर मी भरती झालो आणि भरती झाल्याच्या नंतर मग गावाकडे थोडीशी सुखद वार्ता गेली. सगळ्यांचं समाधान तर झालं, पण इतकं मोठं शिकलास तू आणि मग पोलीस कशाला होतो, मोठा ऑफिसर हो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मित्रातून घरच्या मंडळीकडून मला मिळाली. आणि नंतर माझ्या एका मित्रांनी मला, नारायण ढाकणे नावाचे माझे रूममेट आणि कॉलेजमेट आहेत, तर त्यांनी सांगितलं की कोळेकर, तुमची परिस्थिती इतकी नाजूक आहे, घर चालून आलं आहे, सोडताय कशाला, तुम्हाला नाही पटलं सोडून द्या. मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला आणि पोलीस दलामध्ये मी दाखल झालो. मी शिपाई म्हणून भरती झालो सुरुवातीला. 2-3 वर्ष मी शिपाईची नोकरी केली आणि नोकरी करत असताना मी 3 वेळा फौजदार परीक्षेची म्हणजे परीक्षा मी पास झालो. 3ऱ्या वेळेस माझं सिलेक्शन झालं. तर सिलेक्शन झाल्याच्या नंतर मी सुरुवात माझी सिटी चौक, छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशनला मी शिकाऊ फौजदार होतो. इथे 2-3 वर्षे मी माझी नोकरी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर मी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक ते ACPचा प्रवास असा माझा झालेला आहे. इथून छत्रपती संभाजीनगरवरून मी बारामतीला गेलो. तिथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तिथे मी SP स्पेशल स्क्वॉडला होतो सिक्युरिटीमध्ये. 21 फौजदार आम्ही तिथे होतो. त्याच्यानंतर तिथे 3 वर्षानंतर मी लातूरला आलो
लातूरला माझे 8 वर्ष गेले. लातूरच्या नंतर बीड, उस्मानाबाद, नांदेडला मी 7 वर्ष काम केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर येथे PI क्रांती चौक, एक जवळपास 2 वर्षाचा कालावधी माझा क्रांती चौक PIचा आहे, सिनियर PI म्हणून. आणि 1 वर्ष विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालय आणि त्यानंतर शहर पोलीस याचा मी विभागाचा आयुक्त होतो, सहाय्यक पोलीस आयुक्त ACP म्हणून मी काम केलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर सरांचा जो काही जीवनाचा प्रवास आहे, त्यांच्या जो कार्यकाळाचा प्रवास आहे तो एक खडतर होता. म्हणजे गरीब कुटुंबातून एक फौजदार पासून ते एक सहाय्यक पोलीस आयुक्तांपर्यंत हा जो प्रवास असतो त्यामध्ये त्यांनी अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या फेस केलेल्या असतील. बऱ्याचशा काही घटना होतात ज्या की एक सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही निभावलेल्या आहे, फौजदार म्हणून, पुन्हा तुमच्या ज्या काही पद आहेत त्या सगळ्या पदांवर तुम्ही वेगवेगळे एक भूमिका एक निभावता. तर त्यावेळेस तुमचा अनुभव कसा होता, की म्हणजे एखादा असा कुठला तरी एक्सपिरियन्स जो की खूप हार्ड होता आणि त्यावेळेस तुम्हाला तिथे ठोस भूमिका घ्यायची होती, त्यावेळेस तुम्ही कसं पाऊल उचललं? एकूण 36 वर्षाच्या नोकरीमध्ये असे खूप काही प्रसंग येतात. म्हणजे खूप चढ उतार आम्ही पोलीस खात्यामध्ये पाहिले. फौजदार असताना पण फार बऱ्याचशा विशेष कामगिरी आमच्या आहेत. मी API आणि PI असताना पण बरेचसे चांगले कामं केलेले आम्ही. मी बीडला असताना एक माजी आमदार अशोक जगताप माजी आमदार नाहीत, ते आमदारांचे पुतणे आहेत, त्यांच्या घरी मोठा दरोडा पडला होता. तुम्ही अवघ्या 4.5 तासात 6 पैकी 4 दरोडेखोरांना रेड हँड मुद्देमालासह पकडलं. तो एक एकदम थरारक शीन होता. शिकलकरी समाजाचे गुन्हेगार होते 6 आणि मोठमोठे चॉपर, त्यांच्याकडे ते हत्यार होते धारदार. तर आम्ही जेव्हा पकडायला गेलो त्या एका ज्वारीच्या शेतात ते लपले होते आणि आम्ही सर्च करत गेलो तसे ते बाहेर आले ते हत्यारासह बाहेर आले. तर बाहेर आल्याच्या नंतर कबड्डीचा जसा खेळ चालतो अशा पद्धतीचं आम्ही त्यांना पकडायला गेलो. तिथे मागे सरकायचे, आमच्यावर धावून यायचे, ते पुढे सरकले का आम्ही मागे सरकायचो. असा एक बराच वेळ तो प्रसंग चालला आणि तेवढ्यात एक गोळी माझ्याकडून फायर झाली. तर एका गुन्हेगाराला इथं लागली, ती नाही मेला, तो जिवंत आहे त्याच्यामध्ये. मग नंतर आम्ही त्यांना पकडलं नेलं, त्याला ट्रीटमेंट दिली आणि एक 7-7.5 वर्षाची त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सजा पण झाली. त्या ह्याच्यात हा एक प्रसंग आहे. दुसरं, मी धर्माबाद पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यात असताना बाबळी बंधारा मोठं प्रकरण होतं. तिकडं याचा तेलंगणामधील आता नावं घेणं मला उचित नाही वाटणार, पण 64 आमदार आणि खासदार ते पोलिसांचा आदेश धुडकावून महाराष्ट्राच्या सीमेमध्ये आले. तर तेव्हा मी त्या पोलीस स्टेशनला इन्चार्ज होतो. म्हणजे त्या बंदोबस्तातच मला तिथं ते पोलीस स्टेशन अलॉट केलं. त्यांना अटक करून मी 2-3 दिवस त्यांना सांभाळत होतो आणि तो एक मोठा म्हणजे असा जिगरीचा प्रसंग होता, कोणत्या वेळी काय निर्णय घ्यायचे. त्याच्यानंतर मी तिथे असताना 30 लेडीजला मारणारा सिरियल किलर तो एक पकडला होता, पठाण नावाचा. तर त्यांनी परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली अशा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते हे क्राईम केले होते. तो सापडत नव्हता. तर बरेच मोठ्या प्रमाणात IG लेवलला एक मोठ्या वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि मग ते टीममधून मोबाईल लोकेशनवरून त्याला ते पकडण्यात आलं. हे एक मोठं माझं कार्य आहे. माझ्या हातीत जो काही मर्डर त्यांनी केला होता त्याच्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. त्याच्यानंतर एक सईद मकबूल नावाचं एक अतिरेकी, त्याला सुद्धा पकडण्यामध्ये फार मोठा माझा म्हणजे योगदान होतं धर्माबादला असताना. हे असे प्रसंग वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे प्रसंग तुम्हाला आलेले आहेत. त्याच्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगरला जेव्हा मी आलो तर सुरुवातीला PI क्रांती चौक म्हणून मी कार्य केलं 2-2.25 वर्ष. त्याच्यानंतर जेव्हा मी ACP सिटी होतो तर माझ्या काळामध्ये जवळपास 3 ते 4 दंगली इथं झाल्या. म्हणजे सुरुवातीची दंगल होती याची भीमा कोरेगावची रिॲक्शन,
अच्छा. तर ती पण हाताळण्यामध्ये आम्ही बरंचसं मोठं योगदान दिलेलं आहे. सरांकडे जर एकंदरीत जर आपण बघितलं तर दरोडेखोर असो किंवा खुणातील प्रकरण असो आणि दंगलीचं प्रकरण सरांनी अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. सर, एक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक 11 मे 2018 मध्ये एक दंगल झाली होती, जी की मोती कारंजा गांधीनगरमध्ये झाली होती. त्यामध्ये देखील तुमचं मोठं योगदान होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? मी म्हणजे ACP सिटी असताना सिटीला म्हणजे पदभार माझ्याकडे असताना फक्त ती एकच दंगल नाही तर एक 3-4 दंगली त्या घडून आल्या होत्या त्या 2018 मध्ये. 2018 हे साल सगळं दंगलीचं साल दंगली होतं. सुरू झालं होतं समजा. तर एक कचरा प्रकरणामध्ये पडेगाव मिठमिठा पडेगावला एक मोठी दंगल झाली होती. तिथेही आम्ही बरंचसं ते दंगल आटोक्यात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि काम केलेलं आहे. त्याच्यानंतर भीमा कोरेगावची रिॲक्शन त्या दंगलीमध्ये पण मी जखमी होतो. त्यावेळेस पण मी बरंचसं मोलाचं सहकार्य करून दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरी जी म्हणजे दंगल होती ती गांधीनगर मोती कारंजा या भागात घडली. 11/5/2018 रोजी एका RTO ऑफिसमध्ये एक छोटंसं मारहाणीचं प्रकरण घडलं होतं. त्याचा निपटारा करून मी घरी जाणार होतो. रात्रीची वेळ साधारणतः 10-10:30 असेल. एक आमच्या नियंत्रण कक्षावरून मला एक कॉल आला की गांधीनगर भागात दगडफेक चालू आहे. मग मी PI क्रांती चौक परोपकारी यांना मेसेज दिला की बुवा तुम्ही तुमची गाडी आणि फोर्स पाठवा, काय आहे मला कळवा. एक 10 मिनिटात परत एक कॉल येतो की सर फार प्रचंड मोठ्या प्रमाणात 2 जनसमुदाय समोरासमोर आहेत आणि तुफान दगडफेक करत आहेत. मग तो कॉल ऐकल्यानंतर मी माझ्यासोबत माझा बॉडीगार्ड ड्रायव्हर आणि मी तिघंच आम्ही गाडीत आम्ही सरळ गांधीनगरमध्ये गेलो तर तिथं सगळी दगडफेक चालू होती. मोठ्या प्रमाणात लोक होते. आम्ही घुसलो त्या जमावामध्ये. तर मध्यंतरी घुसल्याच्या नंतर एकीकडून एक गट होता, दुसरीकडून दुसरा गट होता आणि दोन्ही आपसात एकमेकाला एक प्रचंड दगडफेक करत होते. प्रत्येकाच्या हातात कोणाच्या हातात तलवार, कोणाच्या हातात सळई, कोणाच्या हातात गज दगड अशा पद्धतीचे हत्यार होते आणि पावसाचे थेंब जसे पडतात अशा पद्धतीची दगडं पडायची. दोन्हीकडून मारलेले दगड आमच्या अंगावर यायचे. अगदी गाडीवर एका इंचावर आमच्या तो दगड लागलेले आहेत. मी बराचसा तिथं प्रयत्न केला दंगल तो मॉब आटोक्यात आणण्याचा, पण रात्रीची वेळ होती. आमचा आवाज पण कुणी ऐकत नव्हतं आणि ऐकून पण त्याचा काही प्रभाव पडत नव्हता. मग त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा वॉर्निंग दिली त्यांना की मग तुम्ही शांत व्हा, आम्ही कायदेशीर कारवाई करू वगैरे वगैरे. ऐकले नाही. नंतर मी अगदी छोटीशी तुकडी होती, मला एक 5-10 लोकांची मदत परत मिळाली. मग आम्ही अश्रूधुराचे काही नळकांडे फोडले. त्याच्यानंतर बुलेट फायरिंग केली. बुलेट फायरिंग केल्याच्या नंतर लोक थोडेसे मागे सरकले आणि मग आम्ही सौम्य छडीमार करत आम्ही मोती कारंजापर्यंत गेलो. तर तेवढ्यात ती एक लाईट गेली, विद्युत प्रवाह खंडित झाला, अंधार पडला. लोक तर फुल अगदी गल्ली बोळात सगळीकडे लोक होते आणि सगळ्यांच्या म्हणजे आमच्या देखत मोटरसायकल जाळत होते, काही दुकानाला आग लागत होती, प्रचंड प्रमाणात दगडफेक करत होते. तर अशा वेळी मी चौकात फोनवर बोलत असताना एक मला तो विटाचा मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला सिमेंटचा गट्टू तो येऊन इथे लागला. कांदा जसा आपण बुक्कीने भरतो असं माझं हे पूर्ण डॅमेज झालं. व्हाईस बॉक्स डॅमेज झाला, हे सगळ्या व्हेन्स तुटल्या, ब्लड इथं कलेक्ट झाला आणि माझा आवाज एकदम बंद, स्वेलिंग आली, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मग त्यावेळेस पत्रकार आहेत राजू शेख, चांगला मित्र आहे माझा, आणि माझा अंगरक्षक पोलीस शिपाई मट्टलवाड, तर यांनी मला ते उचललं आणि माझी अवस्था बघून गाडीत टाकलं आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात मला शिग्मा हॉस्पिटलला आणलं. तिथे अगोदरच थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांना मिळाल्यामुळे डॉक्टर टाकळकर सर आणि त्यांची टीम ऑलरेडी तयार होती. तिथे मला अगदी श्वास तिथपर्यंत मला चांगलं कळतं आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा अनकॉन्शियस झालो. मग डॉक्टरांनी थोडं ट्रॉकॉस्टॉमी इथं पाईप टाकून तो श्वास मोकळा केला. त्याच्यानंतर मी 2-3 दिवस इथं बेशुद्ध अवस्थेत होतो. शासनाने फार मोठ्या प्रमाणात मला आमदार सावे साहेब आहेत, इम्तियाज जलील साहेब आहेत,
खैरेसाहेब आहेत, ह्या सगळ्या लोकांनी, इथल्या स्थानिकांनी मला त्या बाय प्लेन एअर ॲम्ब्युलन्समध्ये घालून मुंबई बॉम्बे हॉस्पिटलला मला शरीक केलं. बॉम्बे हॉस्पिटल मी 29 दिवस ॲडमिट होतो. 29 दिवस मला बोलता येत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आता परत आवाज येणार नाही यांचा. पण ईश्वराची कृपा, औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मी जिवंत राहावं म्हणून मुस्लिमांनी प्रत्येक मस्जिदमध्ये प्रार्थना केली, दुआ मागितली. बौद्धांनी प्रत्येक समाज मंदिरामध्ये याचं वाचन केलं प्रार्थनेचं. हिंदूंनी संस्थान गणपती, वेरूळ अजिंठाला तिकडे आपल्या घृष्णेश्वरला अभिषेक, अशा पद्धतीची दुवा मागितली. आणि सगळ्या छत्रपती संभाजीनगरमधील सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मी जिवंत पण राहिलो आणि माझा आवाज पण मला परत आलो. म्हणून मी आपल्याशी गप्पा मारत आहात किंवा आमच्याशी चर्चा करत आहात. नक्कीच ज्यावेळेस सरांसोबत हा प्रसंग घडला होता त्यावेळेस अगदी सरांना बोलताही येत नव्हतं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना देखील ते जे बोलण्याचा प्रयत्न करत होते तो प्रयत्न असा होता की त्यांचे जे कर्मचारी आहेत ते सुखरूप आहेत का आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शांतता आहेत का, हा प्रश्न सरांचा सर्वात पहिले होता. सर, त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय वाटत होतं? म्हणजे तुम्ही एकंदरीत ॲडमिट होता, तुमची जी रिकव्हरी थोडी होत होती, त्यावेळेस तुमच्या मनात कुठले प्रश्न होते की शहराबद्दल काय भावना होत्या तुमच्या? मी जेव्हा शुद्धीवर आलो, अर्धवट शुद्धीवर होतो मी, तेव्हा डॉक्टर रोटे सरांनी इथंच म्हणजे तिसऱ्या दिवशी रोटे सरांनी एक पॅड माझ्यासमोर म्हणजे हातात दिला होता. त्या पॅडवर मी लिहिलं होतं तर की औरंगाबाद सध्या शांत आहे का. माझे बॅचमेट येतो परोपकारी, ते सुद्धा इंजोर्ड होते, त्यांची प्रकृती कशी आहे. आणि बाबा हे छोट्या मोठ्या कारणावरून अशा प्रकारच्या दंगली घडून आणणं हे काही बरोबर नाही. माणसांनी शेवटी जातीपातीपेक्षा माणसांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे, माणुसकी जास्त जपली पाहिजे. आणि प्रकृतीबद्दल मी मेसेज दिला की आता मी ठीक आहे. नक्कीच अशाच एक ऑफिसरची आम्हाला सर्वांना गरज असते, जी की स्वतःची जी परिस्थिती असतानाही आपण नागरिकांबद्दल विचार करतो, आपण जिथे काम करत आहोत तेथील जनतेचा विचार करतो. तोच एक अनुभव आपल्याला सरांनी दिलेला आहे. सर, एकंदरीत त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने कशी भूमिका घेतली? मी जेव्हा त्याच्यामध्ये इंजोर्ड झालो दंगलीमध्ये, त्याच्यानंतर बरेचसे वरिष्ठ पोलीस ऑफिसर, बराचसा पोलीस फोर्स त्या ठिकाणी आला. दंगल मोतीकारंजापासून नंतर संस्थान गणपती, राजा बाजार, नवाबपुरा या भागामध्ये पसरली. आणि सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि सगळ्याच लोकांनी ती वाढू नये म्हणून बरेचसे प्रयत्न पण केले. काही समाजकंटक असतात की थोडंसं पेटले तर आणखीन पेटवावं, अशा पद्धतीचे पण बरेचसे प्रयत्न झाले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आसपास 10-10:30पर्यंत ती चालू होती ही दंगल सगळी. ती नंतर आमचे वरिष्ठ पोलीस म्हणजे पोलीस आयुक्त भारंबे साहेब त्यावेळेस ते आल्याच्या नंतर ती बऱ्यापैकी शांत झाली. दंगलीमध्ये जवळपास 100 दुकानं जळाली होती, 1-2 माणसाचे जीव पण गेले. आणि बऱ्याच लोकांना म्हणजे पोलीस अधिकारीच नाही, लोकांमध्ये पण बरेचसे लोक इंजोर्ड झालेले होते. तर अशा पद्धतीच्या दंगली घडू नयेत याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे. कारण शेवटी दंगल झाली तर काय, त्याच्यातून एक सार्वजनिक प्रॉपर्टीचं नुकसान होतं, खाजगी प्रॉपर्टीचं नुकसान होतं, जीविताचं नुकसान होतं. मी जर त्या ठिकाणावरून मी जर हल्लो असतो, पळाला असतो, तर माझ्या माहितीप्रमाणे ते एकमेकात घुसले असते आणि कमीत कमी 100-150 लोकांना एकमेकांनी कापलं असतं. म्हणजे बऱ्याच लोकांच्या हातात तलवारी, परिस्थिती चिघळली असते. पण आम्ही न हल्ल्यामुळं त्यांना ते मिक्स होता नाही आलं आणि तो फार मोठी जीवितहानी त्यामध्ये टळली. सर, तो जो प्रसंग होता तो अत्यंत एक थरारकच प्रसंग होता. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळालं की तिथे दंगल होत आहे किंवा मग जे काही भांडणं वगैरे जे स्टार्टिंगला जे काही होत आहे, जे तुम्हाला कळालं त्यावेळेस तुम्ही फक्त एक तुमचे गाडीचे चालक, एक अंगरक्षक आणि तुम्ही होते. आणि क्रांती चौकची एक गाडी होती. आणि एक क्रांती चौकची एक गाडी होती. तुम्ही खूप एक कमी मॅन पॉवरमध्ये तिथे पोहोचलात. त्यावेळेस तुमच्या मनात काही भीती वगैरे असं? नाही, जेव्हा युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये हे सगळ्यात मोठं आम्हाला शिकवलं जातं किंवा आमची भावना असते की
आम्ही आमचे नसतो. आम्हाला म्हणजे आम्ही ज्या वर्दीमध्ये आहेत ते फक्त लोकांची सेवा करण्यासाठी आहे. लोकांच्या जीविताचं रक्षण करणं, लोकांच्या मालमत्तेचं रक्षण करणं, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं हेच आमचं कर्तव्य असतं आणि ते मी ह्या माध्यमातून चोख बजावलेलं आहे. नक्कीच सरांनी त्यावेळेसची जी परिस्थिती आहे ती अगदी कौशल्यपूर्ण हाताळलेली आहे आणि त्यांच्याच या सर्व कामगिरीचा किंवा त्यांचा या कर्तव्याचा एक पुरस्कार म्हणून त्यांना शासनाने शौर्य पुरस्कार प्रदान केलेला आहे. सर, हा जो पुरस्कार प्रदान सोहळा होता तो मुंबई येथे पार पडला. त्यावेळेस जे तुमची फॅमिली किंवा मग तुमचे जे मित्रपरिवार, गावाकडचे जे तुमचा जे कुटुंब आहे त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वगैरे त्यावेळेस तुम्हाला कसा तुमचा अनुभव होता? फार आनंद वाटला. राजभवनामध्ये जेव्हा हा कार्यक्रम म्हणजे होणार होता, आम्ही 3 तारखेपासूनच आमची ती रंगीत तालीम तिथं चालू होती. कसं जायचं, सॅल्यूट कसं मारायचा, थांबायचं कसं, याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष 6 तारखेला तो गॅलंट्री अवॉर्ड म्हणजे शौर्य पुरस्कार आम्हाला प्रदान करण्यात आला. आमच्यासोबत जवळपास 115 अवॉर्ड विजेते आमच्यासोबत होते, त्यांच्या फॅमिलीज होत्या. तिथे फक्त 2च माणसाला अलाउड होतं, म्हणजे मी आणि माझ्यासोबत 2. माझा एक वकील मुलगा आहे मोठा, सचिन, ॲडव्होकेट सचिन, हा एक माझ्यासोबत होता आणि माझी मिसेस. बाकी एक छोटा मुलगा माझा मेजर आहे मिलिटरीमध्ये, प्रवीण कोळेकर, आता सध्या नगरला पोस्टेड आहे. आणि तिसरा नितीन, हा सिव्हिल इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. तर यांना येता आलं नाही. हा फार म्हणजे आयुष्यातला खूप मोठा हा सोहळा होता, पुरस्कार होता. आणि ते घेताना, स्वीकारताना खरं म्हणजे फॅमिलीतले सगळे मेंबर्स तिथं हजर असायला पाहिजे होते, पण काही म्हणजे अटी आणि नियमामुळं हे सगळे हजर राहू शकले नाहीत. तो पुरस्कार सोहळा मिळाल्याच्या नंतर मी जसं मुंबईवरून गावाकडे निघालो तर प्रत्येक ठिकाणी जागोजाग म्हणजे माझ्या गावी ग्रामपंचायततर्फे, माझ्या स्वतःच्या छोट्याशा गावामध्ये ग्रामस्थांतर्फे, बीडला आल्याच्या नंतर सगळे मित्रपरिवारांच्या तर्फे, मी बीडवरून छत्रपती संभाजीनगरला पोहोचल्याच्या नंतर माझ्या गल्लीत तर माझा सत्कार झालाच, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केला. परंतु सध्या मी रिटायर्ड झाल्याच्या नंतर मेडिएटर अँड अजंता प्रायव्हेट सिक्युरिटी लिमिटेड या एजन्सीमध्ये मी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतो. तर आमचे चेअरमन साहेब श्री उत्तमसिंग पवार साहेब यांनी सुद्धा आम्हाला मिळालेल्या गॅलंट्री अवॉर्डची फार म्हणजे दखल घेऊन त्यांना आनंद झाला आणि मला कार्यालयामध्ये बोलावून माझा पुष्पगुच्छ देऊन फार चांगल्या पद्धतीने सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर सत्कार होताना त्याशी भारावून यायचो आम्ही की एक लोकांचं जीवाचं संरक्षण करताना आम्ही जे दाखवलेलं धाडस आहे त्याची कुठेतरी शासनाने चांगल्या पद्धतीने दखल घेतली आणि तो हा पुरस्कार मिळाला. हे असे प्रसंग फार क्वचित माणसाच्या जीवनात येतात. मला यापूर्वी प्राईड ऑफ इंडिया म्हणजे तो पण भारतभूषणचा एक पुरस्कार मला दिल्लीला मिळालेला आहे. एक 25 अवॉर्ड्स मला आहेत, 450 आसपास मला बक्षीस आहेत, रिवॉर्ड्स आहेत. त्यामुळे माझे म्हणजे 36 वर्षाच्या कामगिरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मी काम केलेलं आहे. नेहमी गोरगरीब लोकांची मदत करणे. पोलीस स्टेशनला जो बी व्यक्ती येतो तो काही म्हणजे असं गार्डनमध्ये फिरायला येणार अशा पद्धतीने येत नसतो. ते काहीतरी कुठेतरी त्याच्यावर अन्याय झालेला असतो, काहीतरी पीडित असतो, तो महिला असेल पुरुष असेल, तर ते न्याय मागण्यासाठी ते पोलीस स्टेशनला येतात. आणि खऱ्या अर्थानं पोलीस खात्यामध्ये पण खूप लोकांची सेवा करता येते. त्या पद्धतीची आम्ही केली. गरीब लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही 36 वर्षात केलेला आहे आणि त्याचं समाधान आम्हाला आज वाटते. 3 मुलं आहेत मला, एक मुलगी आहे. माझी छोटी मुलगी ॲक्टर आहे, ड्रामाचं शिक्षण करते. ती छोटे छोटे म्हणजे शॉर्ट फिल्म्समध्ये काम करते. 3 सुना आहेत, अगदी 3ही सुना नातवंड आहेत. सध्या सगळं घर अगदी भरलेलं आहे. रिटायरमेंट नंतर अगदी खूप आनंद आणि समाधान वाटत आहे.
नक्कीच सरांचा हा जो अनुभव आहे तो आपल्याला सगळ्यांना एक शिकवण देतो की आपण कुठेही असो कशीही असो एक गोरगरिबांची मदत आपण केली पाहिजे आणि ते एक चांगलं काम आपल्या हातून घडलं पाहिजे. सर मी आपल्या एक शेवटच्या प्रश्नाकडे वळेल की सध्या जर आपण बघत आला तर एक तरुण पिढी जी आहे ती म्हणजे त्यांना आपण काय संदेश देऊ शकतात? खरं म्हणजे पोलीस दलात काम करताना भांडण, छोटंसं भांडण याचं रूपांतर फार मोठ्या मोठ्या भांडणात होतं. आणि असे प्रसंग आम्ही खूप एक 20 ते 25 मी माझ्या लाईफमध्ये पाहिले असतील की छोट्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं आणि ते दोन गट एकमेकासमोर येऊन त्याला जाती रंग दिला जातो आणि जातीय दंगल घडून आणली जाते. मग त्याच्यामध्ये काही समाजकंटक फार अग्रेसिव्ह असतात, काही शांत करण्याचा प्रयत्न करतात, तरी पण बऱ्याच ठिकाणी दंगली उसळतात आणि दंगल झाल्याच्या नंतर ती कुठल्या प्रकारची असो दंगल, त्याच्यामध्ये मग एक तर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, जाळपोळ होते, लोकांचा जीव जातो. तर या गोष्टी करण्यापेक्षा एक माणूस म्हणून आपण एकमेकाकडे पाहिलं. आपण जसं आता बकरी ईद आहे, हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात, दिवाळीच्या सणाच्या वेळेस किंवा इतर सणाच्या वेळेस मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात, बौद्ध बांधव आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हिंदू बांधव त्यांना शुभेच्छा देतात. ह्यावेळी आपण जेवढे एकोप्याने राहतो, जितकं अगदी एकमेकावर प्रेम दाखवतो, तर ते प्रेम अशा घटनांमध्ये एकदम लोक विसरून जातात. ते विसरलं नाही पाहिजे. आपण जर अगदी चांगल्या भावनेने एकमेकाकडे पाहिलं, एकमेकाशी संबंध ठेवले, तर हे अशा घटना घडणार नाहीत. आणि खरं म्हणजे कुठल्याही प्रत्येक दंगलीमध्ये तरुणाचा जास्त सहभाग असतो. तर तरुणाला माझा एवढाच म्हणजे संदेश आहे की आपसात भांडण्यापेक्षा काहीतरी प्रगती करा, एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवा, प्रेम, सद्भावना एक दुसऱ्याच्या बद्दल असली पाहिजे, तर तुम्ही प्रोग्रेस करू शकता. ह्या रिकाम्या धंद्यामध्ये न पडता आपण काहीतरी उद्योजक बनावं, काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहावं, उच्च शिक्षण घ्यावं आणि त्यातून आपण आपला स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा विकास करावा. तर ह्या अशा पद्धतीच्या दंगली बिलकुल थांबतील जर तरुणांनी मनावर घेतलं तर. असं माझा एक छोटासा संदेश तरुणांसाठी राहील. तुम्ही म्हणजे पोलीस खात्यात कार्यरत असताना मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सामाजिक उपक्रम चांगल्यापैकी राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये वृक्षारोपण हा एक मोठा उपक्रम आहे माझा. खूप ठिकाणी मी खूप झाडी लावली. नंतर स्त्री भ्रूण हत्या, ज्या महिलांना 2 मुली आहेत अशा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशा महिलांना बोलावून त्यांना दिवाळीच्या निमित्तानं साडी चोळी आणि एक स्वीट बॉक्स देऊन त्यांचा सत्कार सन्मान केलेला आहे. त्याच्यानंतर ज्या मुलांना आईवडील नाहीत, बेवारस मुलं आहेत, असे 20 मुलं मी दत्तक घेतली होते आणि प्रत्येक मुलगा मी एका पोलिसांना म्हणजे दिला होता. तर ते 3 वर्ष मी धर्मवाडला असताना हे म्हणजे मी उपक्रम राबवलेला आहे. तो एक वाखाणण्यासारखा आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त योजना होती. तर जवळपास मी लोहा पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यामध्ये आणि धर्माबाद या दोन्ही ठिकाणी 200च्या आसपास मी गाव तंटामुक्त केले. अगदी एका वर्षात मी धर्माबादला असताना 34 मुली ज्या नांदत नव्हत्या किंवा नांदायला त्यांना अडचण येत होती, सासरी जात जुलूम होत होता, अशा 34 मुली पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या लोकांना बोलावून मध्यस्थी करून त्यांचं समुपदेशन करून मी नांदायला पाठवलं होत्या. तर असे बरेचसे मी सामाजिक उपक्रम देखील मी माझ्या नोकरीमध्ये राबवलेले आणि त्याचं खूप मला समाधान मिळतं. नक्कीच सर. छत्रपती संभाजीनगर येथील जी घटना झाली 11/5/2018ची दंगल, तर या दंगलीच्या धर्तीवरती जॅकी श्रॉफ यांनी बागी 2 मध्ये या दंगलीच्या आधारावर काम केलेलं आहे. म्हणजे तो चित्रपट मध्ये बराचसा भाग या दंगलीचा त्याच्यात घेतलेला आहे आणि त्यांनी मला म्हणजे काल परवा फार सुंदर शुभेच्छा हिंदी भाषेतून पाठवलेल्या आहेत जॅकी श्रॉफ साहेबांनी.
सर, अभिनंदन आपलं की आपला जे कार्य आहे ते एक अभिनेत्यांपर्यंत देखील पोहोचत आहे आणि ते देखील एक समाजाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी किंवा आपल्या शहरामध्ये आपल्या देशामध्ये असेही कर्तृत्ववान पुरुष आहे याची दखल देखील तिथपर्यंत जात आहे. बरोबर आहे, अगदी या बरोबर. सगळ्या गोष्टींची थँक्यू. नक्कीच सरांनी एक तरुण पिढीला जो संदेश दिलेला आहे तो असा आहे की तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ आणि त्या गोष्टींची आपण स्वतः आणि इतरांना देखील त्या गोष्टींपासून आपण प्रोत्साहित करू की आयुष्यामध्ये आपण एक चांगली गोष्ट केली पाहिजे. म्हणून हा जो प्रवास शो आहे तो आपण आज इथे थांबूयात. पुन्हा दुसऱ्या शोमध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सर.